नमस्कार मित्रांनो TRTI पोलीस भरती व सैन्य भरतीची जी काही पेपरन्स लिंक आहे ती सुरू झालेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने अकॅडमी सिलेक्ट करायची. अजूनही काही विद्यार्थ्यांची जी काही बँक अकाउंट डिटेलची माहिती आहे ती अजूनही भरलेली नाही, ती कशा पद्धतीने भरायची ते आपण सगळी माहिती पाहणार आहोत. आता आपल्याला सिम्पली कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जसं आपण क्लिक करणार तर आपल्याला या ठिकाणी ईमेल ID आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. तर आता मी या ठिकाणी ईमेल ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करतो. आता आपण या ठिकाणी सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत. तर आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय आधारवरती क्लिक करायचं आहे. जसं आपण व्हेरीफाय आधारवरती क्लिक करणार तर आपल्याला आधार व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारे पॉपअप शो होईल. त्याला आपल्याला ओके करायचं आहे आणि कंप्लीट व्हॅलिडेशनवरती क्लिक करायचं आहे. जर आपल्याला हे पॉपअप शो झालं यू आर नॉट इलिजिबल तर त्या विद्यार्थ्यांना पेपरन्स फॉर्म भरता येणार नाही. तर मी या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्याचं अकाउंट जे आहे ते लॉग इन करतो आणि आपल्याला या ठिकाणी सिम्पली पेपरन्स देण्यासाठी फिल पेपरन्स फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. येथे आपल्याला कॅन्डिडेटचं नाव दाखवेल आणि PRN नंबर दाखवेल. आता या ठिकाणी तुम्हाला 2 स्कीम दाखवले जातील, एक पोलीस भरती आणि एक मिलिटरी भरती. तर तुम्हाला या ठिकाणी एका स्कीमसाठी अप्लाय करता येणार आहे. तुम्हाला जर पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीमध्ये दोघं याच्यामध्ये जर अप्लाय हेरे हा जर ऑप्शन शो होत असेल तर तुम्हाला दोघांपैकी एकच स्कीम निवडायची आहे. आता आपल्याला अकॅडमी सिलेक्ट करण्यासाठी अप्लाय हेरे याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर मी अप्लाय हेरे याच्यावरती क्लिक करतो आणि आपल्याला यस कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बघा, आता जेवढे पण अकॅडमी आहेत त्या अकॅडमीचं नाव या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाईल. त्यानंतर जिल्ह्याचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर या ठिकाणी इन्चार्ज नेम म्हणजे त्या सरांचं नाव दाखवलं जाईल आणि त्याच्याच समोर त्या सरांचा नंबर असणार आहे. त्यानंतर आपल्याला जर अकॅडमीची माहिती बघायची असेल तर आपल्याला व्ह्यू डिटेल याच्यावरती क्लिक करून ती अकॅडमी कुठे आहे त्या अकॅडमीचा संपूर्ण ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. आणि आपण जर व्ह्यू मॅपवरती क्लिक केलं तर आपल्याला ती अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे त्याची सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला भेटून जाईल. त्याची लोकेशन आपल्याला या ठिकाणी बघायला भेटून जाईल. आता तुम्हाला ज्या ज्या अकॅडमीची माहिती बघायची असेल त्या अकॅडमीची माहिती पाहण्यासाठी तुम्हाला व्ह्यू डिटेलवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही माहिती बघू शकता. जी अकॅडमी तुम्हाला योग्य वाटेल त्या अकॅडमीला तुम्हाला पहिले प्रेफरन्स द्यायचं आहे. आता प्रेफरन्स कसे द्यायचे ते पहा. जी अकॅडमी तुम्हाला आवडली त्याला पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर असे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. असे प्रेफरन्स तुम्हाला 80 द्यायचे आहेत. 80 प्रेफरन्स दिल्याशिवाय तुम्हाला फॉर्म सबमिट करता येणार नाही. आता मी एकूण सगळे 80 प्रेफरन्स क्लिक करून घेतो आणि मग फॉर्म कसा सबमिट करायचा ते सांगतो. 80 प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला शेवटी खाली एक ऑप्शन शो होईल, फ्रीज द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ईमेल ID वरती एक OTP जाईल आणि एक मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर OTP टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपला जो काही SMS OTP जो आहे तो सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे. आता आपल्याला ईमेलवरती जी OTP आलेली आहे ती OTP आपल्याला इथं टाकायची आहे आणि व्हेरीफाय ईमेल OTPवरती क्लिक करायचं आहे. तर आपली ईमेल OTP व्हेरीफाय झालेली आहे. आता सबमिट फॉर्मवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. तर आपला फॉर्म जो आहे आता सक्सेसफुली कन्फर्म झालेला आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही सक्सेस झालेला आहे. आता आपल्याला ओके करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी रेटिंग द्यायची आहे आणि इथं आपल्याला काही पण टाईप करून घ्यायचं आहे, नाईस वगैरे, आणि सबमिट फीडबॅक द्यायचा आहे. आणि आपल्याला येथे क्लिक करून आपली जी काही प्रिंट रिसिप्ट आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे. आता आपल्याला परत एकदा प्रोफाईलवरती यायचं आहे आणि आपण बँकेची माहिती भरली आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. तर आपल्याला अपडेट बँक डिटेलवरती क्लिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी क्लिक करून घेतो बँक अपडेट डिटेलवरती आणि आपल्याला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की आपण बँकेची माहिती भरली आहे की नाही ते. तुम्ही जर बँकेची माहिती येथे भरली नसेल तर तुम्हाला इथे बँकेची माहिती भरून घ्यायची आहे आणि बँकेचे पासबुक तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे.